नमस्कार. हा शतकरी नावाचा खेळ आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना एकक दशक ही संकल्पना स्पष्ट करता येते. यामध्ये 2 विद्यार्थी खेळतात. हा एक विद्यार्थी आहे, हा एक विद्यार्थी आहे. या ठिकाणी 2 विद्यार्थी आहेत. तर हे 2 विद्यार्थी खेळतील. हा फासा आहे तो टाकेल. तिथे 3 पडले तर तो या माळीतील 3 मणी वरती घेईल. आता तुझी पाळी. त्याचे 6 पडलेले आहेत. तू 6 मणी वरती घे. तुझी. आता याची पाळी. 5 पडलेले आहेत. 5 मणी वरती घे. 1 2 3 4 5. तर तुझी 6 पडलेले आहेत. आता याच्याजवळ 6 मणी नाही. 2 1 2 3 4 मणी घातले. आता 2 मणी पुन्हा त्याला लागणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, हे 10 एकक आहेत. तर हे 10 एकक खाली येणार आहेत. त्या 10 एकक ऐवजी 1 दशकचा मणी वरती जाईल. आता राहिलेले होते 2 तर तू 2 वरती घे. तुझी. अशा प्रकारे हा खेळ कंटिन्यू चालू राहील. आता याला 4 पडे द्यायचे. तसंच आहे. इथे किती आहे 2. 2 वरती घालव. सर्व मणी खाली घे. त्याऐवजी दशकचा वरती येणार आणि यात 2. अशा प्रकारे हा खेळ कंटिन्यू चालू होईल. म्हणजे ज्या 6 पडले 6 वरती घालव. 1 2 3 4 5 6. अशा प्रकारे हा खेळ कंटिन्यू चालू. 6 पडले तर 6 मणी वरती घालव. 3 6 3 आता याच्यावर 3 आहे. 1 2 सर्व मणी खाली येणार. दशकचा 1 मणी वरती जाणार आणि यात. अशा प्रकारे हा खेळ चालू आहे. जेव्हा दशकचे सगळे मणी वरती जातील, 10च्या 10 मणी वरती जातील, तेव्हा ते 100 होणार. म्हणजे तू काय करणार आहे, शतक पेट करणार आहे. या खेळात जिंकणार.